हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। कशा आहे तुम्ही? होप तुम्ही मजेत असाल आणि चांगल्या असाल। मी बी मजेत आहे। आज मुलांना सुट्टी होती तर आम्ही चाललो होतो फिरायला। आज मुलांना सुट्टी होती तर आज आम्ही चाललो होतो माझ्या मम्मीकडे। आज आम्ही सगळे खुश होतो कारण की आज वापस आम्ही कुठं तर फिरायला चाललेलो होतो आणि आज महाशिवरात्र होती तर महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही मम्मीकडे चाललो होतो। तिकडे छान वाटतं कारण की तिथे मोठी शिवरात्र भरलेली असते, तर त्यामुळे आम्ही चाललो होतो। आता होतो आम्ही घाटकोपरच्या स्टेशनावरती आणि ट्रेनची वाट पाहत होतो। ट्रेन काही आलीच नव्हती तर मी तुम्हाला सांगते कवनचं आम्ही इथे उभा आहेत, अजून ट्रेन आलीच नाही। ट्रेनची वाट पाहत होतो आणि शाळेला जाणार आहे। ब्लॉग कंटिन्यू पहा चांगला। हे बघा आता इथं आम्ही मंदिरात आलेलो आणि छान प्रकारे इथं मस्त टिके वगैरे लावतायत ते आणि मस्त छान दर्शन झालं आमचं। तसं आम्हाला पाहिजे होतं तसं मनापासून खूप छान दर्शन वगैरे झालेले आहे। तुम्हाला तुमचं बी दर्शन होणार, दर्शन घेऊन घ्या। जो कोणी नाही जाऊ शकलं तर त्यांनी इथं मस्त छान प्रकारे एक छोटासा पाळणा होता। मुलं मस्त पाळणा हलवत होते आणि ते वाहेगुरु असं माहीत असेल ना, ते देव बसलेले होते पाळण्यात। मस्त छान प्रकारे इकडं पूजा चालू होती आणि इथं स्क्रीनवरती मस्त भोलेनाथ शंकर भगवानचे फोटो लावलेले होते। मी बी थोडा पाळणा वगैरे हलवला, छान वाटलं आणि मग पुढे आम्ही दर्शनाला गेलो। इथून दर्शन घेतलं। अजून एक पुढे मंदिर आहे, तिथं दर्शन वगैरे घेतलं। इथं छान प्रकारे फोटोशूट वगैरे केले मम्मीचे वगैरे, दीदी त्यांचे। इथे ही मुलगी बघा किती भारी छान, गणपती बाप्पा आहे। इथे ही मुलगी छान प्रकारे फोटोशूट करत होती। या मुलीने माझ्या भावाची मुलगी म्हणते, दीदी साइड हटो ना, हमको दर्शन लेना आहे। तर तिघी जणी संगच दर्शन घ्यायला बिचारी साईड होऊन गेली। हे बघा तिघी जणी संगच दर्शन घ्यायला। खूप लहान मुलं खूप एन्जॉय करतात म्हणून त्यांना बाहेर न्यावंच लागतं, कारण की मग सारखं ट्यूशन शाळा तंगून जातात। मग इथं मस्त त्यांचं वापस फोटो घेतले माझ्या मम्मीसोबत। इथं माझ्या मम्मीला फ्रेंड लोक भेटायचे आणि इथं बी आम्ही फोटोशूट केला। हे बघा छान प्रकारे बी एक मंदिर आहे तिथं जवळच आहे। त्या मंदिरातनं दर्शन घेतलं का लगेच या मंदिरात जायचं। इथं मस्त भोलेनाथची मूर्ती वगैरे होती आणि तुम्हाला सगळे देव मस्त बघायला भेटणार। मस्त दर्शन घ्या। भोलेनाथची मूर्ती होती, इथे शेरावरी माता बसलेली होती, इथं कृष्ण राधा वगैरे असे सगळे देव होते। छान वाटत होतं मंदिरात गेल्यावर। आपल्यातून जास्त आपल्या मुलांनाच मज्जा येते, त्यांना नेणं असतं कारण की त्यांनी एन्जॉय केलं तर आपलं बी माइंड फ्रेश राहतं, नाही तर सारखे ते रडत राहतात। माझे तर ट्विन्स आहेत दोन्ही, तर एवढे जीव घेतात माझे भरपूरच। मग सुट्टी राहिली ना आम्ही नक्की त्यांना फिरायला कुठं बी नेतो। इथं मस्त राधा कृष्ण गणपती बाप्पा वगैरे असे होते, मोठे मोठे मस्त मूर्त्या होत्या। इथं दीक्षा सगळ्या देवांची नावं विचारत होती। ते छान इथं आम्ही दर्शन घेतलं। बघा गर्दी होती, एवढी नव्हती। आम्हाला वाटलं संध्याकाळी आमचं दर्शन भेटणारच नाही आम्हाला, पण छान प्रकारे दर्शन भेटलं आम्हाला। इकडे माझी मम्मी आणि मी होती। इथे हनुमान महाराजांची मूर्ती होते, हनुमानच म्हणतात ना, हां काही चुकलं असेल तर माफ करा। आणि इकडे बी छान प्रकारे शंकर भगवानची मूर्ती होती, स्थापना केलेली होती। मस्त झाडाला डेकोरेशन वगैरे केलेलं होतं। इथं मुलं खूप खेळले,
खूप एन्जॉय केला त्यांनी। आणि इकडे माहिती आहे का कसं असतं, महाशिवरात्रीला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खूप प्रसाद वगैरे वाटतात। प्रत्येक ठिकाणी प्रसाद भेटणार तुम्हाला, तुम्ही रिक्षात राहा बाईकवरती राहा तुम्हाला थांबून थांबून प्रसाद देणार। इकडं खूप छान असं असतं, म्हणजे गरीब लोक जे असतात ना ते ह्या आजच्या दिवशी खूप पोट भरून जेवतात। सगळं जेवण असतं, कुरकुरे वेफर चिप्स वगैरे सगळं असं भेटतं। गुलाबजामुन वडेपाव समोसे छोल्याची पनीरची भाजी डोसे वगैरे असं खूप छान प्रकारे जेवण वगैरे भेटतं। तर भरपूर जण घेणारे, पण छान असतं ते देवाचा प्रसाद आहे तर सगळेच घेतात माझ्या अंदाजाने तर। आणि आम्ही तर संध्याकाळून गेलो, आम्हाला काही एवढं काही भेटलं नाही। इथं आम्ही फोटोशूट केलेला। आणि बघा भोलेनाथची मूर्ती। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक। हे बघा हे पाण्याचं कुंड होतं आणि इथून छान प्रकारे असं दूध लिंगत होतं, खालतून एकदम छान दिसत होतं, कसे बुडबुडे लिंगतात बघा तुम्ही। आणि बघा इथं सामने मंदिर आहे। आणि मी मगाशी प्रसादाचं बोलत होती बघा, मंदिरामध्ये बी प्रसाद वाटायचं चालू झालेलं होतं। किती मोठी लाईन होती, मस्त मसाले भात वगैरे वाटत होते, आचार होतं त्याच्यासोबत, छान प्रकारे प्रसाद वाटत होते। मग नंतर आम्ही जत्रेत फिरत होतो आणि मग हे रिबन घेतलेले शिंगांचे लाईटिंगचे खूप होते, तर मग मुलींना घेतलेले आम्ही। आणि मग मी बी लावलेला एक माझ्या भावाच्या मुलीसाठी, ती घरी होती तिला घेतलेला तो मी लावलेला। आणि असं छान प्रकारे जिथं गर्दी नव्हती आम्ही तिथं उभं राहून मग शूट केले थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा किती गर्दी झालेली नंतरून। मग आता आम्ही जास्त काही शूट केलेलं नव्हतं इथं, मग निघालो, कारण की कसं धक्काबुक्की लागत राहते जत्रेत। मग त्यापेक्षा लहान मुलं होते आपल्याकडे, मग लवकर निघालो, मग घरी आलो। मग वर्षाला बी आम्ही शिंग घातलेली, ती नाही म्हणत होती म्हणून तरी बी ती तुम्हाला हाय गाईज म्हणते आहे। आणि इथं खूप चाव होतं म्हणून मी आईसोबत करते आहे। आणि छान दिसत होते तिला, ती पहिला जाऊन दर्शन घेऊन आली ती सकाळीचंच। मग नंतर आम्ही गेल्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलेलो। आणि इथं छान प्रकारे आम्ही प्रसाद आणलेला मसाले भात, मग मी तो काढत होते एक याच्यामध्ये। आणि मग माऊने लावलेलं तिला बी आम्ही लावून दिलेलं। तिला हे सगळे चिडवत होते तुला नाही आणलेलं वगैरे हेरवेन। इथं भूमीचं चालू होतं, आई प्रसाद काढती आहे। आणि इथं वर्षा उभी होती, मी कोटवरती बसलेली होती, माझ्या आईचं बेडरूम आहे। मी नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये कधी गेली ना तुम्हाला माझ्या आईचं पुरं घर दाखव ना, कमेंटमध्ये सांगा कोणाला बघायचं आहे तर छान प्रकारे। आणि मग इथं वर्षा उभी होती, चालू होतं वर्षाचं, आम्ही गेलो तर आम्हाला हे भेटलेलं ते भेटलेलं, अशा आमच्या गप्पा चालू होते। चला बाय बाय।